Hello friends, welcome to the session of freehand sketches. Last session we are finished with few locking arrangements. Okay, remaining locking arrangements today we are going to discuss about it. Okay, तर मित्र आपण आतापर्यंत जेवढे काही लॉकिंग अरेंजमेंट्स बघितलेले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की मेकॅनिकल फीचर्स आपण अशा पद्धतीने यूज करतो किंवा युटिलाइज करतो की जेणेकरून ज्या बोल्ट मधून बोल्ट आरपार झालेला असतो मशीन सरफेसेस मधून किंवा बॉडी मधून इंजिनच्या किंवा कुठल्याही मेकॅनिकलच्या पार्टच्या तर त्याच्यावरती आपण नट टाईट करतो आणि तो नट जो आहे तो नट लूज होऊ नये किंवा तो काय होऊ नये क्रॅक होऊ नये किंवा तो फुटू नये म्हणून आपण काही ना काहीतरी काय करतोय फीचर्स त्याच्यामध्ये काय करतो ऍड करतो. मग कधी कधी आपण हे फीचर्स ऍड करण्यासाठी मशीनच्या सरफेसेसचा वापर करतो, कधी कधी आपण त्या हेक्सागोनल नटचाच वापर करतो, कधी कधी आपण बोल्ट मधून भोक पाडून त्याच्यातून पुढे होल पाडून त्याच्यातून आपण पुढे स्प्लिट पिन काय करतो सरकवतो. तर याचा अर्थ असा तुमच्या लक्षात आला पाहिजे की कशाचाही तुम्ही वापर करा, फक्त आपल्याला त्या नटचं जे स्लॅकनिंग आहे म्हणजे त्याचं लूज होणं जे आहे फोर्सेसमुळे तर ते काय करायचं आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं आहे. आणि समजा जरी तो लूज झाला तर त्याच्यातून कुठलाही मेजरेबल काय होता कामा नये, ऍक्सिडेंट होता कामा नये, ते प्रिव्हेंट करता आलं पाहिजे आपल्याला किंवा पटकन नोटिफाय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. अशा दृष्टीने आपण ह्याच्यामध्ये काय करतोय अरेंजमेंट्स करतोय. तर बघूया अशा पद्धतीची अरेंजमेंट असणारा पुढची जी लॉकिंग अरेंजमेंट आहे ती लॉकिंग बाय पिन आहे. तर लॉकिंग बाय पिन मध्ये हा सरफेस तुमच्या लक्षात आला असेल की हा सेक्शनल सरफेस आहे तो म्हणजे मशीनची बॉडी आहे. याच्यातून या बॉडीतून हा नट आरपार झालेला आहे, बोल्ट आरपार झालेला आहे, त्या बोल्ट वरती हा हेक्सागोनल नट बसलेला आहे. हे कॉमन फीचर आहे, हो हे कॉमन फीचर. आता इथे काय केलं बघा, ह्या सरफेस मध्ये बरोबर आपण बघितलं होतं की हॉरिझॉन्टल स्लॉट होता मगाशी मशीनच्या बॉडीच्या सरफेस मध्ये, आता व्हर्टिकल स्लॉट टाकला आणि या व्हर्टिकल स्लॉटच्या मध्ये ह्या हेक्सागोनल नटला बिलगुन अगदी बिलगुन खेटून म्हणूया आपण इथं पिन टाकली होती. या पिनला हा व्हर्टिकल स्लॉट आहे. तुम्ही 3D मध्ये क्लिअर कट ऑब्झर्व करू शकता. ही पिन काय करायची आपण टाईट करू शकतो, लूज करू शकतो. याने काय होणार आहे, याच्या ऍडजस्टंट फेसलाच हेक्सागोनल फेसलाच ही पिन मारल्यामुळे हा फिरणार नाही, हो हा फ्री राहणार नाही. कारण ह्याला जर काही बाइंडिंगच शेजारी आलं नाही तर हा कालांतराने लूज होऊन निघू शकतो. बरोबर आहे. आता काय होणार आहे, तो लूज होईल पण इथं निघून तुटणार नाही, फुटणार नाही, म्हणजे इथून तो पडणार नाही बाजूला, कारण हा याला रिस्ट्रिक्ट करेल. म्हणून ह्याला आहे लॉकिंग बाय पिन. टॉप व्ह्यू मध्ये बघा हेच प्रोजेक्शन इथं काढल्यावर सर्कल आलेले सर्कल मध्ये स्लॉट आहे. ही जी पिन घातलेली आहे याला सेट स्क्रू असं म्हणतात. सेट स्क्रू म्हणजे जो आपण आपल्या ऍडजस्टमेंटने काय करू शकतो, टाईट किंवा लूज करून सेटिंग त्याचं करू शकतो. तर 1.3D याचा डायमीटर आहे, हा डायमीटर आहे डी, बोल्टचा जो शँक डायमीटर आहे तो आहे आणि हा आरपार प्रोजेक्शन करून त्याच्यामध्ये हा टॉप व्ह्यू आहे. तर अशा पद्धतीची जी अरेंजमेंट आहे ती लॉकिंग आहे. In this method, a small set screw is screwed in the part such that it touches the face of the nut. This prevents the rotation of the nut. याच्या फेसला हा टच होतो त्यामुळे त्याचं रोटेशन त्याच्यामध्ये होत नाही. ओके, लक्षात आलं. पुन्हा सांगतो, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचं प्रोजेक्शन घेऊनच काढायचं. या हेक्सागोनलचं प्रोजेक्शन आलं, हेक्सागोनल नटचं प्रोजेक्शन आलं तर हा हेक्सागोन बसायला पाहिजे बरोबर. हा जो डायमीटर आला आहे डायमीटर मध्ये हे सर्कल यायला पाहिजे. याचा थ्रेडेड पोर्शन म्हणजे थ्रेड डायमीटर आणि त्याचा शँक डायमीटर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो ही डॉटेड लाईन आणलेली कंटिन्युअस लाईन एवढा आहे, तोच डिफरन्स इथे खाली इंटरप्रिट झाला पाहिजे. याच्या टॉप व्ह्यू मध्ये हे सर्कल याच्या डायमीटर एवढं दिसलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे प्रोपोर्शनेट ड्रॉइंग याच्यामध्ये यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट पुढचा जो आहे तो लॉकिंग बाय ग्रूड प्लेट. आता लॉकिंग पिन न करायचं नाही तर आता काय वापरायची, तर ग्रूड प्लेटच वापरायची. ग्रूड प्लेट म्हणजे प्लेट घ्यायची, त्या प्लेटला खाच घालायची. खाच कशी घ्यायची, तर हेक्सागोनल जो नट असतो त्याच्यात बरोबर त्याच्या जबड्यात बरोबर हेक्सागोनल नट बसेल अशी तिची खाच करायची आणि तिला क्लॅम्प करायचं स्क्रूनं खाली. इथं बघू शकतो, हे बघा ही प्लेट आहे, ही प्लेट आहे, हा हेक्सागोनल नट आहे, हा वरनं आलेला बोल्टचा डायमीटर आहे. त्या बोल्ट वरती हा नट आपण टाईट केला तर बोल्टचा सरफेस जो आहे आणि नटचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये काय घातलं, प्लेट घातली. त्या प्लेटला जॉय असा जबडा आहे, त्या जबड्यात बरोबर हा हेक्सागोनल नट बसलाय आणि ही वरनं क्लॅम्प केली खालच्या मशीन सरफेस. म्हणजे प्लेट जी आहे ती खालची मशीनची बॉडी सरफेस आहे त्याच्यात काय केलं, स्क्रूनं टाईट केलं, त्यामुळे तिथं हलायचा काही विषयच नाही. तर अशा पद्धतीची क्लॅम्पिंग अरेंजमेंट केली आहे म्हणून तिला म्हणते लॉकिंग बाय ग्रूड प्लेट.
टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला हे दिसते बघा, जबडे असे खाच केलेत बघा, त्या खाचे आहेत बघा, म्हणजे तो जॉ केला असा, ही प्लेटचा सरफेस आहे आणि याचं प्रोजेक्शन स्क्रूचं इथं आले आणि हे प्रोजेक्शन म्हणजे कन्व्हेन्शनल आपली अरेंजमेंट. ही मशीन बॉडी, या मशीन बॉडी मधनं आरपार हा गेलेला बोल्ट, त्या बोल्टला टाईट केलेला हा हेक्सागोनल नट, त्याचं हे प्रोजेक्शन कॉमनच आहे. सगळ्या फिगर मध्ये हे कॉमनच आहे. फरक काय आहे, स्क्रू आहे, ग्रू आहे का स्लॉट आहे, एवढाच फरक आहे. अशा पद्धतीने हे प्रोजेक्शन आहे, त्याला म्हणजे लॉकिंग प्लेट. सेट स्क्रूचं डायमीटर 0.25 डी दिले, की लॉकिंग प्लेटचा थिकनेस जो आहे तो 0.2 डी इतका त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि हा शँकचा डायमीटर आहे तो डी आहे. तर अशा पद्धतीची ही अरेंजमेंट जी आहे, या अरेंजमेंटला म्हणतात लॉकिंग बाय ग्रूड प्लेट. इन दिस मेथड अ ग्रूड प्लेट इज प्लेस्ड अराउंड द नट, नटच्या गाळ्यात आहे बरोबर, गळ्यात आहे, गच्च्यात अशा बरोबर नट, अँड फिक्स्ड इट बाय सेट स्क्रू. तिची रोटेशन थांबवायला पाहिजे ना, नुसताच तिला जबडा करून ती नटच्या गळ्यात घालून उपयोग नाही ना, काय ती हलणार की, तर ती हलू नये म्हणून तिला काय केलं, स्क्रूने टाईट केलेलं आहे. And fixed it by set screw. This prevents the rotation of the nut. काय प्रिव्हेंट करायचं तर रोटेशन ऑफ नट आपल्याला प्रिव्हेंट करायचं, ते इथं या लॉकिंग प्लेटनं अचीव केलं. ओके, नेक्स्ट पुढचा जो आहे तो लॉकिंग बाय स्प्रिंग वॉशर. लॉकिंग बाय स्प्रिंग सगळ्यात फास्ट लॉकिंग अरेंजमेंट आहे, सगळ्यात फास्ट स्प्रिंग वॉशर. वॉशर बसवायचा आणि काढत असताना फक्त त्याला एलॉंगेट करायचं, म्हणजे पेचकटायचा, तो पेचकटला की पटकन ऑटोमॅटिक काय होतो, बाहेर येतो, पटकन लॉक पटकन अनलॉक, ही अरेंजमेंट आहे. इथं बघा हा स्प्रिंग वॉशर आहे. तर इथं जिथं बॉडीचा मशीन बॉडीचा सरफेस आहे, जिथं हेक्सागोनल नट येणार आहे, तर त्याच्यामध्ये हे काय करायचं, मध्ये बरोबर हा स्प्रिंग वॉशर असतो आणि ही अरेंजमेंट बऱ्याच ठिकाणी वापरतात तुम्हाला सांगतो, कारण सगळ्यात सोपं आहे आणि मिनिमम टाइम मध्ये क्लॅम्पिंग पटकन होते आणि डिक्लॅम्प पण परत होतं. ही स्प्लिट पिन काढली की ही बॉडी बरोबर नट आणि बोल्टच्या बॉडी मध्ये सरळ सरळ ऑटोमॅटिक प्ले राहतो आणि तो प्ले म्हणजे त्याचा डिग्री ऑफ लूजनेस आहे, आपल्याला पटकन तो रिमूव्ह करता येतो आणि टाईट करता येतो. इन दिस मेथड स्प्रिंग वॉशर इज यूज्ड अंडर द नट. कुठे वापरायचं स्प्रिंग वॉशर, नटच्या खाली, बोल्टचा मशीनचा सरफेस आणि हेक्सागोनल नट याच्या बरोबर मध्ये वापरायचा. द कॉम्प्रेस्ड वॉशर एक्झर्ट्स, बसवताना तो चिमटीत दाबून असा बसवावा लागतो, म्हणजे बरोबर तो बसतो, म्हणजे कॉम्प्रेस करायचा. एक्झर्ट्स अ स्प्रिंग फोर्स ऑन द थ्रेड्स, मग तो बरोबर बसला तर कुठे बसतो, तर तो त्या थ्रेडचा जो गाळा असतो, रूट असतो, त्याच्याच बरोबर तो जाऊन तो बसतो आणि त्यामुळे तो कॉम्प्रेस करून ढकलल्यामुळं आत तो काय करतो की त्याच्यावरती प्रेशर टाकतो, कुणावरती तर थ्रेडेड पोर्शन वरती, म्हणजे इट एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द थ्रेड्स ऑफ द नट अँड बोल्ट and keeps them firmly gripped with each other, आणि त्यामुळे त्याची ग्रिप काय करतो, तो मेंटेन करतो. तर अशा पद्धतीचा असतो बघा. इथं ओपन एंडेड आहे, हा ओपन एंडेड अशी एक्सटेंड केली की तो इलॉंगेट होतो, कॉम्प्रेस झाला की दाबला की तो असा कॉम्प्रेस होतो, घालताना थोडासा कॉम्प्रेस करून ढकलला की बरोबर त्या पेचात जाऊन तो बसतो. त्यामुळे दोघांमध्ये फर्म काय होते, ग्रिप तयार होते आणि त्यामुळे नट हा बोल्ट पासून कधीही बाजूला होत नाही किंवा त्याच्यातून लूज होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही शेवटची लॉकिंग अरेंजमेंट ऑफ नट होती, तर ती आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला जे शिकायचे आहेत ते काही फाउंडेशन बोल्ट्स आहेत. मोठे मोठे मशीन जेव्हा इन्स्टॉल करतात शॉप फ्लोअर वरती, तेव्हा फाउंडेशन बोल्ट्स वापरले जातात आणि ते बोल्ट बरीड असतात ग्राउंड मध्ये आणि मग ते वर सरफेस येतात, त्याचे प्रोजेक्शन्स ते मशीनचं जे फाउंडेशन असतं त्या फाउंडेशन मधून पार होतात आणि त्याला बोल्टिंग होतं. समजलं का? तर अशा पद्धतीचे बोल्ट्स वापरल्यामुळे मशीन्स हे हॉरिझॉन्टल डेटम सरफेस वरती स्टेबिलाइज करण्यात आपल्याला मदत होते आणि ती जी व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशनला डॅम्प केलं जातं, म्हणजे ती व्हायब्रेशन जी आहे ती अर्थला काय केली जातात, ते व्हायब्रेटिंग फोर्सेस सगळे ट्रान्समिट केले जातात आणि त्यामुळं आपल्याला ते मशीनचा जो ऑपरेशन करत असताना बेसिकली जो आवाज आहे तो साऊंड कमी होतो, व्हायब्रेशन्स कमी होतात आणि त्यामुळे ते मशीन परफॉर्म करत असताना त्याची जी क्वालिटी आहे ऑपरेशनची ती काय होते, निश्चितच चांगली असते, म्हणजे त्याचा सरफेस फिनिश काय होतो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि म्हणून ही फाउंडेशन बोर्ड्स जी आहेत ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण काय केलेले आहेत, अंतर्भाव केले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे जे फाउंडेशन बोर्ड्स आहेत तेच आपण याच्यामध्ये स्टडी करतो. त्यामध्ये पहिला जो आहे तो आय फाउंडेशन बोर्ड. आय फाउंडेशन बोर्डच्या फिगर मध्ये तुम्ही बघितलं असाल तर तुमच्या 3D मध्ये दिसेल बघा, तिकडं असा एक हुक तयार केला, इथं बघा हा हुक तयार केला, हा हुक आहे आणि ह्याच्या आडपार असा एक बार घालायचा, आडवा घालायचा बार आणि ही सगळी जी असेंब्ली आहे ही असेंब्ली इथून इथं खालीपर्यंत तुम्ही इथं बघत असाल तर ही अंडरग्राऊंड आहे, म्हणजे
जमिनीत काय केलेले ते पुरलेले, समजलं? आणि काय होतंय, हा हुक जमिनीत घातल्यामुळे आणि आडवा बार घातल्यामुळे तुम्ही किती त्याला उपसून काढायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला निघणार नाही. तुम्हाला एक गंमत म्हणून प्रयोग करायचा असेल बघा, सरळ सोट अशी एक सळई तुम्ही जमिनीत घुसवा आणि ती तुम्ही उपसून काढू शकता. पण त्या सळईला तुम्ही आडवा एक बार नुसता जरी वेल्ड मारला, छोटासा बार जरी मारला किंवा एक दोन बार मारले आणि ती जर तुम्ही जमिनीत घुसवली सळई, तुम्ही जर काढायला लागला तर तुम्हाला ती सहजासहजी उपसून निघत नाही. म्हणजे तो जो अपोजिट त्याला फोर्स जो आहे, जो त्याला उघडून टाकणारा जो फोर्स आहे तो ते कंप्लीट डॅम्प करते, म्हणजे ते उघडून त्याला देत नाही. म्हणून ही सगळी जी असेंब्ली आहे ती इथं साईडला हे जे तुम्हाला दिसलाय ना, हा ओपन सेक्शन आहे, लक्षात आलं की नाही? आपण बघितले ना लार्जर सेक्शन, स्मॉलर सेक्शन आपण बघितले ना, बरोबर आहे? तर हा रफ पोर्शन इथं दाखवलेला असा रफ काढायचा तो फ्री हँड. आणि याच्यामध्ये हे ठिपके 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 म्हणजे काय प्रकार आहे? इट इज अ मिक्सचर, मॉर्टर मिक्सचर. मॉर्टर म्हणजे काय? सिमेंट, वाळू, खडी याचं जे मिश्रण आहे ते, म्हणजे जमिनीत खड्डा खणायचा, त्याच्यात तो हुक घालायचा, त्या हुकातनं या गोलातनं बरोबर आडवा एक बार घालायचा, हे जमिनीत घातलं की त्याच्या भोवत्यानं सगळं सिमेंट ओतायचं, सिमेंट, वाळू, खडीचं मिक्सचर ओतायचं. ते सॉलिडिफाय झालं की माती भरून टाकायची तिची आणि त्याला लेवल करून टाकायची, म्हणजे इथनं वरती आहे. हा वरती आल्यानंतरची लाईन खूप मोठी असते म्हणून इथं ब्रेक केलंय, शॉर्ट ब्रेक, लॉंग ब्रेक आपण शिकले की नाही, ते इथं दाखवलेलं. हे वेगळं आणि हे वेगळं नाही मित्र, हे सगळे एकच आहे. पण हा सरफेस बघा, इथं पण ब्रेक केला, हा सरफेस इथं पण ब्रेक केला, हा शॉर्ट ब्रेक आहे म्हणून असं दाखवलं. मग इथं आल्यानंतर हा शाफ्ट, म्हणजे हा जो बोल्ट आहे तो तुमचा बोल्ट हा आरपार गेलेला बोल्ट, त्याचा डायमीटर नेहमीप्रमाणे आहे. हा तुमचा सरफेस आहे, मशीन बेड सरफेस, हा सेक्शन लाईन दाखवलेला आणि याच्यातून हा आलेला, म्हणजे हा मशीनच्या सरफेस मधून हा पार झाला, हा वर. ही रेग्युलर असेंब्ली आपली, हा बोल्ट, हा हेक्सागोनल नट, झालं की नाही? आणि अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. तिला काय म्हणायचं आपण? काय म्हणायचं त्याला? आय फाउंडेशन बोर्ड. कुठे वापरतात? तर फाउंडेशन साठी वापरतात. हे ठिपके ठिपके म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे, याचा अर्थ काय? मॉर्टर मिक्सचर. याचं कन्व्हेन्शन मित्र असं आहे, तुम्हाला आता त्या प्रोजेक्टर वरती कसं दिसते माहिती नाही, मी फक्त या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काढून दाखवतो. याच्यात असे ट्रँगल्स असतात स्टार सारखे, असे छोटे छोटे असे स्टार सारखे पोर्शन्स असतात आणि बारीक असे ठिपके असतात. ठिपके आणि स्टार्स तुम्हाला एक मोठे कडक दिसतात, हे स्टार्स आहेत. थोडक्यात स्टार सारखं स्ट्रक्चर काढायचं, खडी हो, लक्षात आलं का? आणि हे ठिपके म्हणजे सिमेंट आणि याचं मिक्सचर. हे कन्व्हेन्शन आहे, असंच काढतात ड्रॉइंग मध्ये आणि म्हणून ते त्या पद्धतीने काढतात. बाकीची डायमेन्शन तुम्हाला तुमच्या लेवलवरती लक्षात ठेवावी लागतील, बरोबर? आणि ह्या डायमेन्शन सहितच त्याला आपल्याला काय करावं लागेल? रिप्रेझेंट करावं लागेल. हा सेक्शनल सरफेस म्हणजे मशीनची बेस प्लेट आहे, लक्षात घ्या. बेस प्लेट, तळ, त्याच्या खाली सगळं जमिनीत आणि त्यातनं वर आला नट, बोल्ट, म्हणजे बोल्ट वरती बसला हा नट, हे सगळं पायात बसलं मशीनच्या. अशा पद्धतीचा हा जो आहे, हा आहे तो आय फाउंडेशन बोल्ट. नेक्स्ट, याच्या नंतरचा दुसरा जो बोल्ट आहे तर तो आहे रॅग फाउंडेशन बोल्ट. आता ह्याच्यात गंमत काय आहे मित्र? तो नट पुढे घ्यायचा, त्याला तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन म्हणजे असा हुक करायचा, त्यातनं आर पार बार घालायचा. ह्याच्याऐवजी काय केलं माहितीये काय? हा जो बोल्ट आहे या बोल्टला सेक्शनच काय केलाय, खाली जाऊन असा थिकर 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 करत केलं, म्हणजे वाढवत 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 गेलं आणि त्याला हॅचिंग केलंय. काय केलंय बघा, इथं हॅचिंग केलंय. आणि हॅचिंग केल्यामुळे मी बघा सांगितल्याप्रमाणे जमिनीत ते उकडत नाहीये, सरळ नुसता एक बार घेतला तर तो उकडणार. तर हे अरेंजमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अरेंजमेंट ह्याच्यात काय केलंय, हे जेव्हा हा जो जमिनीत बरीड होतो किंवा पुरला जातो, समजलं की नाही, तर याच्या भोवत्याने तुम्हाला हे सेक्शनल रिप्रेझेंटेशन दिसेल. ते सेक्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे मित्र हे असं दाखवलंय बघा, याच्यात असा प्रकार आहे. असं सेक्शनल रिप्रेझेंटेशन आहे. आणि हे कुठं आहे तर अराउंड द पेरिफेरी ऑफ दिस बोल्ट, अराउंड द पेरिफेरी ऑफ दिस बोल्ट. आता हे सेक्शनल रिप्रेझेंटेशन कशाचं आहे तर हे लीड नावाचं जे मटेरियल आहे, लीड म्हणजे कार्बनचं अपरूप आहे, लक्षात घ्या, अपरूप, लक्षात आलं? म्हणजे हे लीड ह्याच्या भोवत्यानं का मारतात तर तुम्ही आय फाउंडेशन मध्ये जर बघितला तर आपण बघूया आय फाउंडेशन मध्ये वरती. या आय फाउंडेशन मध्ये हा सगळा मेटॅलिक सरफेस आहे. हो, बोल्ट आहे म्हटल्यानंतर तो मेटलचा, धातूचा असणार. त्याच्या भोवतीच आम्ही सिमेंट कॉन्क्रीट ओतलंय आणि सिमेंट ओतलंय म्हणजे त्याला अफिनिटी आहे वॉटर ऍब्सॉर्ब करायची. जमिनीत आहे ना हे सगळं, मॉइश्चर वॉटर ऍब्सॉर्ब करणार ना, आणि ऍब्सॉर्ब करायला गेलं तर ते वॉटर मॉइश्चर या सरफेस वरती अफेक्ट करणार.
आणि ऑक्सिडेशन होणार, गंजणार ते, आणि गंजल्यानंतर नट काय होणार, तो जो हुक आहे ना, तिची जी बॉडी आहे ती हळूहळू खणगत जाणार, म्हणजे ती सेक्शनल त्याचा क्रॉस सेक्शन कमी 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 होत येणार. सिमेंट तुमच्या जागेवरच राहणार, पण आतला जो आय आहे, बोल्ट जो आहे, तोच हळूहळू खणगत गेला आणि बारीक झाला. तर मित्रो एक वेळ अशी येणार की त्यातनं बोल्ट काय होणार, उपसून निघणार आणि कॉन्क्रीट त्या जागेलाच राहणार. असा धोका होऊ नये म्हणून रॅक फाउंडेशन बोल्ट मध्ये जेवढा भाग जमिनीत त्याचा असतो त्याच्या भोवत्याने लीड घालतात, पावडर, कार्बन पावडर घालतात. का तर कार्बन डायऑक्साइडिंग एजंट आहे. याचा अर्थ काही केलं तरी मॉइश्चर, त्या कॉन्क्रीट मधनं मॉइश्चर किंवा ओलावा त्याचा या सरफेसेस वरती काहीही अफेक्ट करणार नाही, ऑक्सिडेशन होणार नाही. आणि मग लीड पसरायचं आणि लीड घातल्यानंतर भरपूर त्याच्या भोवत्यानं पेरिफेरीला की मग आरसीसी मिक्सचर, म्हणजे ज्याला आपण मॉर्टर म्हणतो, ते मिक्सचर त्याच्यामध्ये काय करायचं, पोर करायचं, ओतायचं आणि हे सगळं जमिनीत करून टाकायचं. समजलं? आणि मग हा क्रॉस सेक्शन वाढवला, 28, 32, 32 36, 36 40, 40 44 आणि फाउंडेशन 48. तर अशा पद्धतीनं हा सगळा पोर्शन जमिनीखाली गेला. हा पोर्शन म्हणजे मशीनचा बेड सरफेस, म्हणजे बेस प्लेट आली, त्यातनं हा बोल्ट आरपार वर गेला आणि त्याला वरती काय बसला, नट बसला. तर अशा पद्धतीचा हा जो आहे हा काय होतो, रॅग फाउंडेशन. आता ह्याचा कसा आहे, टेपर्ड बॉडी आहे, खाली वाढत वाढत गेलेली आहे, बरोबर आहे. तर टेपर्ड बॉडी आहे, स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन मध्ये असतो तो. ओके. आणि टेपर्ड एजेस असतात, त्याला ग्रूव्ह असतात, म्हणजे काय असतात, खाची असतात. हे दिसते की इथं बघ, त्या खाची आहेत, बरोबर आहे. The bolt is freely suspended in this position in concrete or stone foundation. कुठं सोडायचं, जमिनीत आणि भोवत्यानं कॉन्क्रीट किंवा स्टोन फाउंडेशन मध्ये. And the annular space is filled with molten lead or sulfur. सगळ्या पेरिफेरीला मोल्टन लीड किंवा काय करायचं, सल्फर घालायचं. तर त्यामुळं याचं ऑक्सिडेशन त्याच्यामध्ये होतं. तर आपल्याला हा व्ह्यू काढायचा, हे तुम्हाला समजण्यासाठी 3D आहे. हा व्ह्यू काढायचा, विथ डायमेन्शन आपण त्याच्यामध्ये काढायचं. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट जो आहे तो लेविस फाउंडेशन बोल्ट, बरोबर. आता लेविस फाउंडेशन बोल्टला कसं आहे बघा, इथून खाली जमिनीतला पोर्शन आहे, इकडं स्ट्रेट आहे, इकडं टेपर्ड क्रॉस सेक्शन केला. कधी पण टेपर्ड केला तर तो जमिनीतून सरळ सरळ सु शकत नाही. आणि त्याच्या शेजारी काय केलंय, ही की घातलेली आहे. काय केलंय, की घातलेली, बरोबर. ही की काय करणार आहे, म्हणजे तुम्हाला बघा आठवतंय का, बघा आपण साईडला सेट स्क्रू पिळला होता बघा, हेक्सागोनल नटला लागून, तो नट फिरू नये म्हणून. तेच फंक्शन आहे हो. इथं ही की, हे कीवे आहे, हे बघा इथून हा गाळा तयार झाला ना, हा सगळा कीवेचा आहे, हा कीवेचा पोर्शन. ती कीवे मध्ये की काढली की बोल्ट झटकन काय झाला, लूज झाला. लक्षात आलं, की बसवली की तो बोल्ट काय झाला, टाईट झाला. तर अशा पद्धतीने हा इथं साइड सेक्शन मध्ये दाखवलाय. हा टेपर्ड सेक्शन आहे, त्याच्या शेजारी हा की आहे आणि हा आलेला बोल्ट आहे तुमचा, हा बोल्ट की जे आहे मशीन प्लेट सरफेस आहे. हा बोल्ट आरपार वर आला तर त्याच्यावरती हेक्सागोनल नट बसला, अशा पद्धतीने. आणि हा जो आहे हा पोर्शन साइडला जो गाळा झालेला आहे हा कीचा पोर्शन. आता याला सुद्धा मित्र इथं लीड वगैरे, मोल्टन लीड किंवा सल्फर ओतलं जात नाही, तर याला सुद्धा मॉर्टर मिक्सचरच, सिमेंट मॉर्टरचं मिक्सचरच याच्यामध्ये काय केलं जातं, पोर केलं. त्यामुळे याला सुद्धा बेसिकली ऑक्सिडेशन होण्याची पण रिस्क आहे. पण कंपॅरेटिव्हली लाईफ जर त्याची बघितली आणि रेट ऑफ ऑक्सिडेशन जर आपण बघितला तर तो स्लो असतो, रेट ऑफ ऑक्सिडेशन. त्यामुळं इतकं काही बसवल्या लगेचच ते उकडून निघत नाही, खूप वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये जातो आणि मग ते काय होतं, लूज होतं. त्यानंतर सुद्धा ते काय करता येतं, बदलता येतं, काढता येतं, परत रिफाउंडेशन त्याच्यामध्ये करता येतं. म्हणजे लाईफ त्याचं तसं त्या चांगल्या पद्धतीने. तर अशा पद्धतीचा जो आहे, तर हा जो फाउंडेशन आहे हा शेवटचा आहे, तो म्हणजे रॅग फाउंडेशन बोल्ट. ओके. तर फाउंडेशन बोल्ट मध्ये आपण 3 बघितले मित्र. सगळ्यात पहिला आय फाउंडेशन, त्याला हुक आहे, त्याच्यात आडवा बार घालायचा. दुसरा जो बघितला आपण तो कोणता, लेविस फाउंडेशन, बरोबर. 2 नंबरचा आपण बघितला रॅग बघितला, सॉरी पहिला आय नंतर रॅग बघितला. तिसरा जो बघितला आपण तो लेविस फाउंडेशन. आता जो शेवटचा आहे तो लेविस, म्हणजे की जिथं आहे तो लेविस आहे, बरोबर. रॅग कशामध्ये आहे, भोवताना त्याचं काय विचारतो, मोल्टन लीड ओतलेला असतो, तो रॅग आहे. आणि सिंपल आय सेक्शन म्हणजे हुक आहे, त्याच्यातून बार आहे, तर तो आपला आय फाउंडेशन बोल्ट आहे. तर अशा पद्धतीचे हे 3 बोल्ट पैकी कोणताही एक बोल्ट तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारतो. त्याचं हे 3D काढायचं नाही मित्र, त्याचं 2D काढायचं. तर अशा पद्धतीनं लॉकिंग अरेंजमेंट वरची कोणतीही एक लॉकिंग अरेंजमेंट असते. आणि फाउंडेशन बोल्ट 3च घेतले आपण, आय, रॅग आणि लेविस, यापैकी कोणताही एक तुमच्या परीक्षेला असतो.
अशा पद्धतीनं 2 मार्काचं वेटेज त्याच्यामध्ये असतं. समजलं, लक्षात आलं. हे फ्री हँड स्केचेस आहेत, हे काढावं लागतं, हे प्रपोर्शनेट काढावं लागतं आणि हे विथ डायमेन्शन काढावं लागतं. त्यामुळे ही सगळी डायमेन्शन्स आपल्याला त्याची पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे या ड्रॉइंगचा सराव सारखं काढून काढून आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. सराव नसेल तर हे काही उपयोगाचं नाही. प्रॉपर डायमेन्शन नसेल तरी सुद्धा काही उपयोगाचं नाही. अर्धवट काढलेल्या ड्रॉइंगला मार्क मिळत नाहीत. मार्क ह्याचे 2च आहेत, त्यामुळे पूर्णच ड्रॉइंग त्याच्यामध्ये काढावं लागतं. ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.